कार्तिक महिन्यामध्ये ज्याला कार्तिक स्नान काकड आपण असं म्हणतो, गावोगावी हा काकड आरतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या साधू संतांनी आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या काही भक्तिशास्त्रातल्या उपासना सांगितलेल्या आहेत, त्यातली महत्वाची उपासना म्हणजे भगवंताची काकड आरती ही उपासना आहे. भगवंताला जाग करायचं, भगवंताची आरती करायची, अशी सुंदर ही काकड आरतीची परंपरा आहे. आणि या काकड आरतीच्या परंपरेची आवृत्ती इतकी सुंदर आहे की अगदी पहिल्या मालिकेपासून तर वासुदेव आंधळे पांगळे गवळणीपर्यंत ही जी परंपरा संतांनी आपल्याला घालून दिली की अगदी सकाळी उठल्यापासूनच या अभंगातून संत आपल्याला उपदेश करतात की बाबा आपण देहाला आलो, ज्या संसारामध्ये आपण वावरतो, ज्याच्यामध्ये आपण दिवसभर कामधंदा करतो, हा प्रपंच हा सगळा मिथ्या आहे. आणि हे सगळं मिथ्यात्व दर्शन आपल्याला संत या अभंगातून घडवतात की या संसारातून सावध होऊन भगवंताची भक्ती करावी, नरदेहाचं क्षणभंगुरत्व हे सगळं संतांनी या अभंगातून आपल्याला शिकवलेलं पाहायला मिळतं. अगदी आंधळा पांगळा खूप बोधपर असे हे सगळे अभंग आहेत. आणि अशी गोड उपासना साधू संतांनी आपल्याला घालून दिली, त्याचं अनुसरण प्रत्येक गावामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. विशेष आज या गावामध्ये येण्याचं भाग्य मिळालं. आणि आपलं गाव पूर्वीपासूनच पारमार्थिक आहे. परमार्थाचा फार मोठा वारसा आपल्या गावाला आहे. परमार्थ तर प्रत्येक गावामध्ये घडतो, पण परमार्थ करत असताना एक विशेष आगळे वेगळे उपक्रम आपल्या गावामध्ये घडलेले पाहायला मिळतात. आज गावोगावी जायचा योग येतो. गावामध्ये गेल्यानंतर गावातले लोक म्हणतात, महाराज तुमच्या आळंदीला देऊला कुणीतरी पूजा करायला पहा. आमच्या गावामध्ये एखादा ब्राह्मण पहा, एखादा सामान्य महाराज जरी असला तरी तो पहा. आमच्या गावामध्ये पूजा करायला कोणी नाही आणि गावातले लोक पूजा करत नाही. अशीच अवस्था प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळते की गावातले लोक पूजा करायला मागत नाहीत, पूजा करत नाहीत. त्यांना असं वाटतं आपण पैसे देऊ, खर्च करू, व्यवस्था करू, पण कोणीतरी माणूस आपल्याला मिळाला पाहिजे, अशी अवस्था आहे. आपलं गाव, आपल्या गावामध्ये देवाचं अधिष्ठान आपल्या करता आहे, आपल्या उपासना करता ते आराध्य दैवत आपण आपल्या गावामध्ये अधिष्ठापित केलेलं असताना ते देवाची पूजा करण्याकरता बाहेरची माणसं कशाला पाहिजे? गावातल्या लोकांनीच त्याची उपासना करायला पाहिजे. ते भगवान आपल्या करता आहे, आपल्या आशीर्वादाकरता, आपल्या सर्वांना दर्शन देण्याकरता ते आपल्या गावामध्ये आहे. म्हणून एक विशेष अशी परंपरा इथं पाहायला मिळाली की इथं बोर्ड लागलेले दिसत आहेत. आणि काल रात्री महाराजांनी सांगितलं की अगदी पहिल्या महिन्यापासून तर 12व्या महिन्यापर्यंत प्रत्येकाला देवाची उपासना करता यावी याकरता ही परंपरा घालून दिलेली आहे. हा तर फार मोठा अभिनव उपक्रम आहे. यातून प्रत्येकाला देवाच्या मंदिरात येणं घडतं, देवाची उपासना, देवाची पूजा अर्चा करता येते. आणि विशेष म्हणजे रोज देवाला नैवेद्य दाखवलं जातं, ही महत्वाची गोष्ट आहे. नियम असा आहे की मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर यथा देही तथा देवी अशी उपासना देवाची व्हायला हवी. आपल्या देहाला जे उपचार करतो ते सगळे उपचार देवा करता व्हावे. याच्याकरता आपण फक्त स्नान करतो, पूजा केली, संपलं असं नाही. रोज देवाला नैवेद्य केला जावा, नैवेद्य दाखवायला हवा. नैवेद्याची परंपरा विशेष घरातच नाही. आता पाहिलं तर गावात कुठे देवाला नैवेद्य दाखवलं जात नाही, परंतु आपल्या गावामध्ये ही पूजेची परंपरा असल्यामुळे प्रत्येकाकडे जबाबदारी आहे आणि रोज भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. देवाच्या ज्या उपासना सांग पद्धतीने घडायला हव्या त्या उपासनेपैकी ही खूप सुंदर, हा उपक्रम खूप सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये काकड आरती करत असताना प्रत्येक गावोगावी काकड आरती होते. भगवंताच्या समोर लोक जमतात आणि काकड आरती होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रभात फेरी म्हणून सगळ्या गावाला, जसं पूर्वीच्या काळामध्ये वासुदेव पिंगळा ही जी मंडळी पूर्वी फिरायची आणि गावाला जाग करायची, तसं प्रत्येक गावाला जाग करत करत भगवंताची वचन, संतांची वचन गात गात भगवंताच्या नामाचा जे जे कार करत करत आपण संपूर्ण गावामध्ये फिरतो. यातून या नामचिंतनाचा विशेष प्रभाव, या भक्ती साधनेचा विशेष प्रभाव आपल्या गावावर होतो. टाळाचा मृदंगाचा ध्वनी ज्याच्या कानावर जातो, या टाळ मृदंगाच्या ध्वनीचा परिणाम जड पदार्थांवर सुद्धा होतो. असा पवित्र ध्वनी आपल्या सगळ्यांच्या आपल्या प्रत्येकाच्या घरासमोरून जातो, आपल्या गावामध्ये तुमतो. विशेषत्वाने खरंच हे सगळं मांगल्यमय असं वातावरण तयार होतं. तुकोबारांनी म्हटलं ना, धन्य जेथे हरीचे दास की पुण्य पिके पापा नाश, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश, अशी अवस्था आहे. जिथं हरीचे दास राहतात तिथं पुण्य पिकतं.
आणि पापाचा नाश होतो, अशी ही पवित्र भूमी सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची परंपरा तर आपल्याला आहेच. त्याच्यामध्ये ही सगळी अनेक थोर मंडळी, परमार्थाची दिशा दाखवणारी ही मंडळी, आपल्याकडून परमार्थ घडून घेणारी ही जी मंडळी आहे, की भगवंताचं नामचिंतन साधना आपल्याकडून घडून घेणारी जी मंडळी, हेच खरे परोपकारी आहे. तुकोबारायांनी म्हटलं, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. भगवंताचं स्मरण आपल्याला करायला लावतात, आपल्याकडून परमार्थ करून घेतात. म्हणजे आपल्याकडून परमार्थ करून घेतात, भगवंताचं नामचिंतन करून घेतात, हेच खरी दाते आणि हेच खरी परोपकारी मंडळी आहेत. तेची पुण्यवंत, तेची परोपकारी, हे खरे परोपकारी. तुकोबारायांनी म्हटलं, करुणी चिंतन करवावे आणि का तोया झाला लोका नाव जगी. आपण स्वतःही चिंतन करावं आणि इतरांकडूनही चिंतन करून घ्यावं. अशी परमार्थ क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सगळी मंडळी आपल्या गावाला लाभली. त्यातून हे सगळं असे अनेक उपक्रम आपल्या गावामध्ये घडतायत. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मलाही प्राप्त झालं आणि विशेष कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजे हेही पाहायला मिळालं. यातून एक विशेष कार्य, कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या उपाययोजना आपल्या गावामध्ये आपण राबवल्या पाहिजे, यातून हा एक आदर्श समाजासमोर येत आहे. विशेष प्रकारचा हा सगळा आदर्श पाहून आनंद वाटला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. यातून मला विशेष आज धन्यता वाटते आहे. रामकृष्ण.